शहादा शहरात भव्य अशी शिवमहापुराण कथा पार पडते आणि या कथेनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक इथे उपस्थित राहत आहेत। त्यांच्या जेवणाची सोय सुद्धा अतिशय चोख पद्धतीने इथे केली गेली आहे। कुणी इथे पुऱ्या लाटतंय तर कोणी पुऱ्या तळतंय तर कोणी वेगवेगळे पदार्थ बनवताय। चला तर मग पाहूयात कसा चाललाय हा कार्यक्रम ते। नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम। 3.5 तासामध्ये 15 क्विंटलच्या पुऱ्या लाटून 20 क्विंटल बटाटे त्यांनी कापून दिले। शिवाय महाशिवपुराण कथेचे जे आयोजन झालेलं आहे याच्यासाठी शहाद्यातील जेवढे गुजर मंडप केटर्स आहेत त्यांनी निशुल्क सेवा इथं दिलेली आहे। तर हे आहेत पटेल टेंटचे संचालक, हे आहे कलश मंडपचे संचालक, श्रीराम मंडप, सियाराम मंडप, राशी मंडप, राधाकृष्ण मंडप, जेवढे आपल्या परिसरातील स्वामी समर्थ मंडप, त्याच्यानंतर विधाता मंडप, मातोश्री टेंट, या सगळ्या लोकांनी 5 दिवस निशुल्क सेवा दिलेली आहे। मी सुरतेला राहतो। आम्हाला माहिती पडलं की शहादाला राजेश दादा पाडवे आयोजक आहेत, शिवपुराण होणार आहे म्हणून आम्ही तिथून निघालो। इथं भोजनाची सेवा देत आहोत आणि खाली 20 दिवसात मकरंद पाटील आणि राजेश दादा पाडवे यांनी खाली 20 दिवसात एवढ्या जागेची स्वच्छता करून पूर्ण आयोजन केलं। त्याबद्दल आम्ही सर्व प्रजा त्यांचे आभारी आहोत। समितीचे सदस्य सगळ्यांना भोजन व्यवस्थितरित्या मिळेल याची दक्षता घेत आहेत। त्यानंतर इथं भोजन प्लेट घेतल्यानंतर बफे सिस्टीम आहे, त्यांना रांगेत बसवायचं याचं कार्य सुद्धा स्वयंसेवक करतायत। हॅलो, श्री शिवाय नमस्तोभ्यम। मी येवल्याहून सेवेकरी म्हणून इथे आलेलो आहे आणि शहाद्याची कथेला मी शिवरची कथा करून कुबरेश्वर धामची मागच्या महिन्यात कथा करून माझं भाग्य समर्थक मला बाबांनी इथं परत बोलवलं। इथल्या आयोजन राजेश पाडवी साहेब आणि मकरंद भाऊ यांनी केले आणि खूप छान नियोजन असं केलं। काल पहिला दिवस होता, अनुभव आला। सकाळ आणि सायंकाळ मिळून 60,000 लोकांनी भोजन केलं। त्याप्रमाणे आम्ही आजचं नियोजन थोडं वाढवलेलं आहे। आज कमीत कमी 2 वेळ मिळून 70,000 लोक भोजन करतील असा आमचा अंदाज आहे। जो आपण प्रसाद ग्रहण करत आहोत याच्यामध्ये लाखो लोकांचा श्रमाचा दानाचा पैसा आहे। कोणत्या लोकांनी किती मेहनतीने कमवलेला आहे ते सगळं या भोजन मध्ये समाविष्ट आहे। कृपया त्याचा आदर राखून आपण कुणी उष्ट टाकू नका।
अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि या कथेनिमित्त लाखोंच्या संख्येने जमलेले भाविक इथे जेवण करतायत, त्यांच्यासाठी ही व्यवस्था सज्ज आहे। तर हजारोंच्या संख्येने आसपासच्या गावातील व्हॉलेंटियर्स येऊन इथे सेवा देत आहेत। अनेक महिला सुद्धा या सेवेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कथेसंदर्भातल्या अपडेट्ससाठी नुपूर टीव्हीला सबस्क्राईब करा।